एक माणसाने काय केलं, त्याला युट्यूबात लय बिडी ओढतोय, लय बिडी ओढतो, तर त्याची बिडी इटोबा म्हणजे तुम्ही? हा, तुम्ही इटोबा म्हणजे तुम्ही? हां मी काय, हा हा मग त्याची बिडी तोडायची, त्याला बिडी तोडू द्यायची नाही. हा. बरं, नाही बिडी ओढू द्यायची. मग ती मग आज चहा प्यायला लागलो मी, चहा पिऊ दिला मला. चहा पिलो आणि जवळ उभा राहिला येऊ, जवळ उभा राहिल्यानंतर चहा पिऊ दिला, चहा पिऊ दिला आणि बशी दिली त्याला. आता बिडी काढली, बिडी अशी चेचवायला लागलो की त्यानं हात धरला. हे मला बिडी वाढायची नाही. बरं, बिडी वाढायची नाही कशाबद्दल म्हणून काय नाही, नाही तो बिडीच वाढायची नाही. बिडी जर ओढली तर 1000 रुपये तुझी माझी शेअर. एक वर्षभर बिडी वाढायची नाही आणि वर्षाच्या पुढं पुन्हा वड माग काय तुला वाढायची. पण एक वर्षभर बिडी वडली, या वर्षाच्या आत जर ऐकण्यात आली तर 1000 रुपये तुला, हे आपली शेअरच. नाही तर नाही वडली तर मग तुला 1000 रुपये द्यायचे. बरं, म्हणलं एवढी तरी वळू द्या, पाया पडतो एवढी, आता चहा पिलं पाया पडतो. म्हटलं नाही, नाही बिडीच नाही वाढायची. मग तुमची बिडी सुटून गेली तशी? बरं, म्हणलं नाही वाढायची तर नाही, नाही ना, शेअरच तर झाली 1000 रुपये. तर दुसरा माणूस आला, ते 1000 रुपयानं 2000 रुपये भरील म्हणला. काय 2000 रुपये भरील, पण बिडीच वडील तसली नग शेअर. तर मला पैसे द्यायचे नाही तर काय नाही, काय त्यानं बिडी वडली की ह्याला इष्टीचा आला आणि बिडी वाढलेली कळाली की ह्याला नागवात करायचा. इष्टीचं नागव करायचं, ह्याच्या अंगावर कपडे ठेवायचे नाही आणि मारतीला पाठी गाडी घ्यायला लावायची देवळाला, आणि पुन्हा हेतूनच बँड लावून वाजवीत त्याच्या घरला न्यायचा दोघांनी धरून एकाने हाताला एकाने, आणि त्याच्या बायकोला बोलवायचं आणि ओवाळ बाई म्हणायचं आरती. आता कशामुळे? म्हणलं आता हे बघ, मी काय म्हणलं जाय ना तर देव पिऊ आहे काय बिडीची शेअर. पुन्हा आईला म्हणलं आता ही कसली पंचायत आहे न, म्हणलं कुठं पळ पडलं आता. आयला म्हणलं नाही तर नाही, म्हणलं बिडीच ओढीत नाही गाड्या. म्हणलं आता तर म्हणलं ह्यानं नाही बिडी ओढली, ह्याला भर पेरावा करायचा, पैसे द्यायचं नाही, पैसे द्यायचं नाही. तर म्हणल्यावर ह्याला भर पेरावा म्हणायचं, इथं इच्छितच नाही तर नाही, म्हणलं बिडीच वाढायची नाही. काढला काटा, काडी पिटी आणि त्या चुलवानातच खूप शिली इष्ट्यात. नाही तर नाही, म्हणलं बिडीच वाढायची नाही. अशी सुटली तुमची बिडी? घरी बी सांगितलं बायकोला, ह्यानं रात्र जर बिडी वडली की आम्हाला तो गपचूप सांगायचं की रात्र बिडी ओढतोय म्हणून. आईला म्हणलं आता बिडीच नाही तर नाही, नाहीच वाढायचीच नाही.